मातृशक्तीतर्फे मी आलेली आहे. मला जेव्हा कळलं की या संपदाताईंचा इतक्या विचित्र पद्धतीने आत्महत्या करण्यास त्यांना भाग पाडले आणि ज्यांच्या जीवावरती आम्ही बिंदास राहण्याचा महिला सगळा प्रयत्न करतो, आज खरोखर आम्हालाच वाटायला लागलं की आम्ही सुरक्षित आहोत का ह्या पलटणमध्ये. म्हणजे त्यांनी आत्महत्या केली, पण त्यांच्या घरातलं त्यांची पंचनामा करताना एकही व्यक्ती नव्हती. आज ती शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे आणि तिला आपण एक साधं शिक्षण घ्यायचं झालं तर आज बालवाडीतल्या आपण मोठ्या मोठ्या फी भरतो मुलांसाठी. तिच्या आईवडिलांनी तिला एवढं मोठं उच्च शिक्षण दिलं आणि आज ते काय बघतायत, अजून त्या मुलीच्या आईला माहीतही नाही माझी मुलगी या जगात नाही. बरं, मुलगी काही ॲक्सिडेंटमध्ये किंवा एखाद्या आजाराने गेली तर माणूस हे वाटेल, पण एवढा अत्याचार सहन करून ती मुलगी जाते तेव्हा त्या मातेचं हृदय किती कळवळत असेल. आणि माझी शासनाला अगदी नम्र विनंती आहे आणि कळकळून विनंती आहे की आमच्या या मुलींसाठी, आमच्या महिलांसाठी तुम्ही अशी पोलीस व्यवस्था करत असाल तर आम्ही आमच्या देशामध्ये सुरक्षित कसं राहायचं. तर पहिल्यांदा शासनाने त्यांना लवकरात लवकर अटक करावी आजच्या आज आणि चांगली शिक्षा करावी. आमची हात जोडून सगळ्या माता भगिनींतर्फे तुम्हाला नम्र विनंती आहे.